माझ्या जोडीला नावाजलेले गावातलेले सन्मान्य शाहीर प्रथम फेराचे मानकरी आमचे गुरुजी सन्मान्य राजन सची देवगडे यांनी आपल्या मान्यतेनुसार एका प्रश्नाची मांडणी केली। एक समाज सुधारक की ज्याने आपल्या आईची म्हणजे त्याच्या आईला म्हणजे कोणी त्याच्या आईच्या प्रेताला कोणी हात लावायला तयार नव्हतं, तर त्या समाज सुधारकाने आपल्या आईचे तुकडे केले, तर तो समाज सुधारक कोण? आणि मी समाज सुधारक कोण ते कुठली गोष्ट आहे मी त्यांना सांगितलं। मदारी गोदळ आणि त्या नरसिंहपूर या गावातली ती गोष्ट आहे म्हटलं। आपल्या बुद्धिमत्तेनुसार म्हणजे वाचनानुसार मी त्यांना प्रश्नाचं समाधान केलं, तर मान्यवर शाहीर साहेब म्हणते हे तुमच्यानं जमलं नाही, हे तुमच्यानं जमलं नाही। हो ठीक आहे, माझ्या नाही जमलं मला मान्य आहे, मग तुम्ही काय साठी आता तुम्ही जमवायला झालं इथं? नाही नाही नाही, आज मी जर माझं जर नाही जमलं तर तुमचं सांगण्याचं कर्तव्य आहे, पटलं का? हे तुमचं सांगण्याचं कर्तव्य आहे मान्यवर शाहीर साहेब। कवा 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 सांगा मी कवा शिकवा ना मला वा रे वा, नाही नाही केव्हा शिकवान का बस असं नाही जी। आणि जेव्हा प्रश्नाची मांडणी केली की म्हटलं शंकर भगवंतानं सृष्टीची ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, शंकरजी संहार करत आहे आणि विष्णूजी पालनहार आहे, तर विष्णू भगवंताने म्हटलं या माणसाला 6 गुण दिले, या माणसाला 6 गुण दिले। जेव्हा त्या माणसाने पकडले तर 5 गुण त्याच्या हातामध्ये सापडले आणि 6वा गुण खाली पडला। तर त्या एका गुणामुळे आज भी माणूस अपूर्ण आहे, आज भी माणूस अपूर्ण आहे। तर शाहीर साहेबाचं म्हणणं आहे काय, मर्यादा नावाचा गुण खाली पडला आणि माणसापाशी आहे म्हणते सत्य, प्रेम, दया, क्षमा आणि शांती। म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल अभियानाने सुरुवात झाली आता। अरे शाहीर साहेब तुम्ही म्हणता मर्यादा हरवली, मी म्हणतो सत्यता हरवली। बोला काय म्हणताय? मी म्हणतो प्रेम हरवलं, मी म्हणतो शांती हरवली, बरोबर? कोण म्हणते अच्छा आहे का जी सत्यता कोणामध्ये? नाही नाही आहे का? लग्न झाल्यानंतर मी बायको उठून पडते दुसऱ्याच्या हात धरून, बरोबर? त्याच्यामध्ये प्रेम राहिलं का जी? नाही। सत्यता राहिली का तिच्यामध्ये? अजिबात नाही। हे कुठं जुळलं जी? हे जमलं का? जमलंच नाही। तुमच्यासारख्या व्यक्ती जर आम्हाला असं उत्तर देईन तर आम्ही का पकडून ये आणि का शिकून जाऊन म्हणतो इथून? विचार येते मला आणि म्हणून म्हणते तुला कधी खोटं म्हणला पानं छापी पुन्हा ठेवायला पाहिजे। म्हणजे छापी बा तुला कधी खोटं म्हणलं तर आपल्या छातीवर हात ठेवून सांगतो म्हणते। बापरे बाप ना डोम्या साप शाहीर साहेब असं नाही जी, तुम्ही मोठे हा याचा अर्थ हा नाही की आम्हाला म्हणजे एवढं बी तुम्ही हे करणार म्हणून। हा पण सत्याच्या वेळेस मी मेलो तरी त्याला मागं हटणार नाही। हा जे खरं आहे ते खरं आहे, बरोबर आहे, आणि जे खोटं आहे ते खोटं आहे। अरे वा, आता तुम्ही याच्यावर तर काय बोलता बोला पुढच्या फेराले। मर्यादा कशी राहील? मी म्हणतो सत्य गेलं, प्रेम गेलं, शांती गेली, आणि दया कुठं राहिली? दया उप्यानं कोंबडा कापलं, उप्यानं बकरा काप, कुठं गेली दया? कुठे गेली? साहेब ऐसा नाही होता जी। आणि म्हणून काय म्हणतो सर लक्ष असू द्या काय, महफिल के बिना गाना गाया नहीं जाता, नहीं जाता। कोई कहे कितना भी लाल उसका काम उसे भाता भाता। तो वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को बताई गीता, गीता। और पूछे हुए सवाल का जवाब राजहंस जी को देना नहीं आता, नहीं आता। क्योंकि सवाल का जवाब देने के लिए ज्ञान का कलेजा होना, और अगले को कैसे चुप कराना ऐसा बात में लैजा होना। क्या बात है मान्यवर जी, आवश्यक नाही का प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कोणाला येत असेल म्हणून, पण काहीतरी तर्कसंगत कोणाचे जुळलं
है ना मी विचारतो तुम्हाला दिल्ली, तुम्ही सांगता मला दिल्ली. बेल नाही आणि कशी लागण म्हणतो त्याला किल्ली. कशीच नाही लागणार. या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे. बोलणारा जर मुद्द्याचा बोलला तर चार चौघात त्याचा मान आहे. राजहंसच गुरुजी प्रश्नाचं उत्तर असं द्या का या शाहीर सुरत सोबत या लोकांनी वाटलं पाहिजे आता काहीतरी समाधान. समाधान आहे. उज्ज्वल ला 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 अरे वा उज्ज्वल दीपाची जळलेली वाट तुमचा आणि माझा सामना या सीतापार गावात आहे ना सामन्याला नक्की मजा येणार आहे. बरोबर आहे. कारण हे फक्त दोन्ही शाहिराची सुरुवात आहे. सुरुवात आहे. आणि असं का म्हणतो मान्यवाजी का कल क्या हुआ जाने दो मेरे दोस्तों, आज का दिन बड़ा अच्छा है. अच्छा है. ये मंडई महोत्सव की सबको हार्दिक शुभेच्छा है. शुभेच्छा है. मैं मेरे भाग्य समझता हूँ ये पंच कमेटी ने मुझे यहाँ पर बुलाया है. ऐसा करके मैंने राजहंस जी से हाथ मिलाया है. मिलाया है. मैं भगवान से प्रार्थना करता हूँ कि आपकी जीवन यात्रा सुख और शांति से जाना चाहिए. जाना चाहिए. केंद्र में सरकार कांग्रेस की है चाहे भाजपा की है, अपने किसानों के अच्छे दिन आना चाहिए. अच्छे दिन आना चाहिए. अच्छे दिन आना चाहिए. त्याची काही गरज नाही आहे. पक्ष कोणताही असे, पार्टी कोणताही असे, नाही. काही आवश्यकता नाही आहे जी. आज शेतकऱ्याचे चांगले दिवस यायला पाहिजे, पण येणार नाही ही कोऱ्या कागदावर लिहून देतो मी तुम्हाला. तुम्ही वाढले तर याच्या खंड कसा झाला, यायचं कसं भागा. अबे 5 रुपयाच्या बिस्किटच्या पुड्याची किंमत तुम्ही ठरवता स्वतः. 5 रुपये चिप्सच्या पॅकेटच्या पुड्याची किंमत तुम्ही ठरवता. आणि 6 महिन्याला लागते त्या पराठीचं बोंड उगाले, कपास आले, त्याची किंमत हे सरकार ठरवते. काऊन आम्ही कोणा ठरवून आमच्या मालाचा भाव आम्ही ठरवू. माल आमच्या, शेती आमची, माल आमच्या, भाव बी आम्ही ठरवू. पण तुम्ही कोण ठरवा. पुन्हा शाहीर साहेबांचं म्हणणं आहे काय ते काय म्हणते हा उखाणे. वा 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 वा. आणि कोणी खर्रा खान तंबाखू खा. शाहीर साहेब थोडं जमवणं घ्या बरं. हा मान्यवरजी राजहंस देवगडे साहेब ऐसा नाही होणार. सन्मान्य संजयजी ठवले रंग लोक कलेचा युट्यूब चॅनलचे प्रोप्रायटर यांच्याकडून 50 वेळी भेटलेली आहे. आणि गाणं काय म्हणते सर लक्षात असू द्या. काय म्हणते. अरे ब्राह्मण कन्या हो ब्राह्मण कन्येशी करुणी या लग्न, ब्राह्मण कन्येशी करुणी या लग्न. कविरा इतिहास नवा, कविरा इतिहास नवा 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 नवा. अरे म्हणून सहारे ब्राह्मण म्हणती, म्हणून सहारे ब्राह्मण म्हणती. त्या भीमाला जावे कुबुद्धीचा कचरा काढून सुविचाराचे मंथन करा. आत्मगुरु शास्त्र या तिन्ही प्रचित्या स्मरा. स्मरा. शाहिरी हा सुंदर ज्ञाना हा. अरे वा. शाहिरी हा सुंदर ज्ञानाचा सागर आहे. असा तिथे ज्ञानी विचारा व्यंतरा. तेव्हा हे विज्ञान युगी पिढी म्हणतील काय मोबाईल पेक्षा तमाशा बुरा. तमाशा बरा. किसी ने इतिहास को किसी ने वर्तमान बना डाला. डाला. जिसको ना समझी शायरी उसने नंगा नाच बना डाला. हर किसी को नाही जमली. कीर्तन पुरुषोत्तम महाराज पण करते आणि कीर्तन इंदुरीकर महाराज बी करते. पुरुषोत्तम महाराजाचे 100 गाणे तर इंदुरीकर महाराजाचा एक त्याचं वाक्य लोकांची क्रांती घडून आणते. क्रांती फरक आहे.
लंगडे गाणे म्हणतात, लुणे गाणे. मापेक्षा तोफखान कलाकार बसले इथे. मी कोहावजी आजच्या आणि तुमच्यापेक्षा वरत बसले. अण्णाभाऊ साठेचा कोणी आवाज नाही विचारला, तुकडोजी महाराजांचं कोणी गाणं नाही विचारलं. त्याचे विचार विचारले, ते विचार समाजाला गरज आहे, ते सांगण्याची वेळ आहे. आणि मलाच म्हणतात देवाले रे म्हणा नाही तर बे म्हणा नाही तर काही म्हणा. असं मी जो ज्याले आपण मानतो अंतकरणातून. तुम्ही काजी प्रेमानंद महाराज आहे वृंदावन मध्ये 18 वर्ष झाले, किडण्या खराब आहे दोन्ही. मग चल बोला, आज मी तो श्रीकृष्ण भगवंताने तू म्हणते, राधाने तू म्हणते. का म्हणणार तुमचं वालं? 18 वर्ष झाले, किडण्या खराब आहे. तुम्ही आम्ही काहीच नाही त्याच्या समोर. अध्यात्मावर त्याने त्या माणसानं मध्ये काबू काढलेला आहे. म्हणाले म्हणजे राजा बनलाय तो माणूस प्रेमानंद महाराज. डॉक्टरनं म्हणलं का तू जगशील नाही. किती वर्ष नाही जगशील? किती वर्ष नाही जगशील? 2 वर्ष नाही जगशील. तो डॉक्टर मेला पण तो महाराज आज बी जिवंत आहे. प्रेमानंद महाराज तो डॉक्टर मेला पण आज बी जिवंत आहे. शेरचा वैसा नाहीये, हे जन्नाकृती मशाला आहे. ते शायरी सोडावं. शिवा शाप देऊन ते लई लोक शायरी केली, पण का लागला हाती? बुरा बुरा म्हणजे वाईट. का लागला हाती? काय नाही लागलं. आणि म्हणून मान्यवरची काय म्हणतो असं लक्ष असू द्या. अरे ही खडी गंमत दुय्यम तमाशा. अरे ही खडी गंमत दुय्यम तमाशा. अरे कसून करजा पर कसून करजा पर या लोकांची ही चर्चा पाहिजे. या लोकांची चर्चा पाहिजे. काय पाहिजे? की झाली एक नंबर. या लोकांची चर्चा पाहिजे. झाली एक नंबर. या लोकांची चर्चा पाहिजे. अरे वा, या लोकांची चर्चा पाहिजे. की झाली एक नंबर. या लोकांची चर्चा पाहिजे. झाली एक नंबर. मान्यवर साहेबाचं म्हणणं आहे काय? का मले नाही वाटत म्हणते तुम्ही मले मानता बा म्हणून. ओके मा. तुमचे खाचे वांगे वेगळे, दाखवाचे वांगे वेगळे. बाप रे. मी का वारकू हो का जे चिरून दाखवू? माय 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 वारकू. मी 1000 वेळा सांगितलं ना का तुमची जागा कोणी घेऊ शकत नाही. ते काम तुम्ही माझ्यासाठी केलेलं आहे. मैंने शायर ला 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 मैंने शायर बहुत देखा है, लेकिन राजहंस जी जैसा दिलदार नहीं देखा है. मैंने शायर बहुत देखा है, लेकिन राजहंस जी जैसा दिलदार नहीं देखा. उनसे मैंने बहुत कुछ बातें सीखा. अरे वाह. और इसीलिए शहीद सूरज ने उनके तारीफ के लिए छोटा सा शेर लिखा. क्या बात है. लेकिन हाँ, ये दुर्यम है ना. इन बातों को करना अनदेखा. अनदेखा. एक को होना पड़ेगा तीखा तो एक को होना पड़ेगा फीका. बाप रे. फीका. शाहिरी साधी म्हणजे विचार माणसाचे बरं. हा शाहीर साहेब अण्णा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण द्यायचे तर गाडगे महाराज खाली बसून पाहायचे भाषण. लोक खुर्ची द्यायचे तर नाही म्हणे. आणि जेव्हा गाडगे महाराज कीर्तन करायचे तर परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खाली बसून कीर्तन ऐकायचे. पण कीर्ती लोक म्हणजे खुर्ची नाही घ्यायची. त्यांच्या तो त्यागा त्यांचे ते विचार आहे. आणि म्हणून ही खडी गंमत दुय्यम तमाशा कसून करजा बरं. या लोकांची चर्चा पाहिजे. झाली एक नंबर. अरे वा वा. कसून कर्जा म्हणजे तुम्हाला नाही मलाच करावं लागेल. तुम्ही तर पहिलेच कसून ना मलाच लागेल ताकद नाही काळजी. ती यायच्या शायरीचे किती 35 वर्ष आणि कोटं नाही वर्ष 24 खतम 25 वर आलो. नाही ना. यायच्या वयाच्या मी अर्ध्यात बी नाही बसत. पण काय हरकत नाही. जमते तेवढी उडून पाहतो कोटवरी पोहोचते. आणि म्हणून कशी होईल ते तुम्हाला काय
पाहिजे पाहिजे ना. झाली एकदम या लोकांची चर्चा पाहिजे झाली एकदम रोज देता रोज देता शिव्या एकादशी लावव्या हे पण खरी आहे गौतमी पाटील पेक्षा पाहणे सुंदरी माघरची आजी बरी आहे रोज देता शिवाय एकादशीला गाता ओव्या हे मन खरी आहे गौतमी पाटील पेक्षा पाहणे सुंदर कितीतरी पटीनं माघरची बुद्धी बरी आहे आता म्हणा कशी आहे कशी 80 वर्षाची वय ह्याने मा आजीनं डोक्यावरच्या पदर खाली पडू नाही दिला नाही पडला अजून एक पण हे आता 20 वर्षाची आली कमर दाखवू दाखवू पुरे कमरे खाली करून टाकू अगे मा तिच्या बजावतोच अरे कच कच कहांगा कहांगा सुनीलला वाजवली अरे हाताला झटका लागला तरी मी कळई साजवली अभिमान कचकच कांदा. हिच्या धिंगाला आणि ते पाय बरं माझी आजी तिच्या डोक्यावर पदर आहे. हो ना. हा. रोज देता शिवाय एकादशीला घाता बघा हे पण खरी आहे गौतमी पाटील पेक्षा पाहल्या सुंदर कितीतरी पटीनं माघरची आजी बरी आहे विमलची जाहिरात करणारी पैशाची विमलची जाहिरात करणारी हेमा मालिन पैशाने जरी आहे पण व्यसन मुक्तीचा भार ज्या आईने उचलला त्या वाराणसी आईचा फोटो माझ्या घरी आहे फोटो माझ्या घरी आहे हा काय वाईट बोलून राहिलो शाहीर साहेब तुम्हाला एक शब्द तरी टोचून बोलला का बोला तुम्ही आता ते शायरी करायची ताकद ठेवतो तुम्हाला दिवसभर तू नाही म्हणणार ते शायरी करेन दिवसभर तो दम ठेवतो मी चल बोला काय म्हणणार तुमचं हा तू बी नाही म्हणणार तुम्हाला पण शायरी करून चालला जाईल तू निघून जाईल आणि म्हणून समोर शास्त्र पुराणाची बुद्धी धरून विज्ञानाची काठी मारून शास्त्र पुराण सांगायचं आहे विज्ञान पण आलं पाहिजे सर्व गोष्टी एक म्हणून हे कार्यक्रम करायचा आहे आणि म्हणून समोर काय म्हणतो जर लक्ष मोठ्या बाईचा शिवानी सोबत सुरमाताईचा शिवानी सोबत सुरमाताईचा शिवानी सोबत सुरमाताईचा शिवानी सोबत सुरमाताईचा मोठ्या बाईचा शिवानी सोबत सुरमाताईचा शिवानी सोबत सुरमाताईचा शाहीर सागर झाला खाईचा शाहीर सागर झाला खाईचा शाहीर सागर झाला खाईचा शाहीर सागर झाला खाईचा काय म्हणायचं बांधवानो अरे कहाळाला मोठ्या बाईचा अरे शिवानी सोबत सुरमाताईचा ठेकेदाराले अभिमान तुमचे पाय धुवून पाणी पितो अभिमान एक माणसासोबत माणूस ठेवला बरं बाई बी खराब नाहीये बरं त्याच्यात काही वाद नाहीये पण जिकडे फोन लावून ठेकेदाराला हा गंमत ठरवायची एखादी नवीन बाई निघली का पाहणं असन तर एखादी चालते नवीन बी असन तरी चालते आणि काही काही शहराला नवीन असन तरी चालते मग 18 वर्षाची पण सूरज नाही चालत त्याला माहित नाही कोणता ताप आहे पण राजहंसजी तुमची गुरुजी तुमची ती विचारधारा नाहीये आणि म्हणून आम्ही तुमचे पूजक आहोत मान्यवरजी शाहीर साहेब जो कैदी आहे जिसको मान लिया नाही तर म्हणून यंत्र झुकत नाही ते ताकद आपली होईल शाहीर साहेब आणि म्हणून भयाचा काळ आहे पण म्हणायचं हो नको द्रौपदी पांडवाची लोक तुला वेश्या म्हणतील जाऊ नको सती नवऱ्याचा अन्न तुझे अग्नी जळतील झाली जरी काही रामाची तर लोक पुत्र मोहाचे उदाहरण सांगतील आणि झाली सीता रामाची त्या रावणासारखे पडून येतील रणभूमीवरची झलकारी बनवून बघा बघून जिजाई आपल्या
शिंबाले जगा जगा होऊन सावित्री स्त्री शिक्षणाला दे आकार आका आणि होऊन माझी भीमाची रमा बहुजनाचे स्वप्न कर साकार क्या बात है जो जो मोठा झाला पृथ्वीवर त्याला कोणा ना कोणाचा आधार आहे आहे. तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा बंधूंनो ती हे मनुष्याच्या जीवनाचा खरा शिल्पकार आहे शिल्पकार आहे शिल्पकार आहे शिल्पकार आहे आणि म्हणून शाहीर साहेबांना प्रश्न विचारला हा मी लहानसा माणूस हो, तुम्हाला सांगून आलो का थांबून प्रश्न विचारा म्हणजे थांबून प्रश्न विचारा असं चालत्या गाण्यामध्ये रावण गेला मग रावणानं सीता आणली मी पाहून ऐकून राहिले का म्हणून राहिले ऐकता ऐकता सुटलो हा तुमचा प्रश्न पुढच्या पहिला रिपीट करा त्याचं उत्तर मी सांगेन पण छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो छोटासा एका राजाच्या घरी मुलं बाळ होत नव्हते एका ऋषीने त्याने भिक्षा दिली कालांतराने त्याने मुलगा झाला आणि त्या राजाने बारसा करायचं ठरवलं हा बारशाने संपूर्ण प्रजा बनवली बोला बारशामध्ये जेवण ठेवलं काय ठेवलं काय गोडापासून तर तिखटापर्यंत बाप आमटापासून तर खारटापर्यंत असा आणि नशेपासून तर वेशेपर्यंत काय काय ठेवलं गोडापासून तर तिखटापर्यंत आमटापासून तर खारटापर्यंत आणि नशेपासून तर वेशेपर्यंत आणि बाजूला ठेवलं संगीत हा तरी तेवढ्या लोकांमधून एक माणूस उठून आला आणि राजाच्या तोंडापाशी गेला आणि का म्हणते राजा हा अजून एक गोष्ट राहिली असती मजा आली असती म्हणते कोणती गोष्ट ते गोष्ट सन्मान्य राजनसजी देवगडे गुरुजी आपल्याला सांगतील नाही सांग कोणती गोष्ट त्या मैत्रीमध्ये कमी पडली आणि म्हणून काय म्हणतो जरा लक्षात होतं शाहिरीची मर्यादा पाळून मुजोरीचे 100 भर क्या बात है या लोकांची चर्चा पाहिजे पाहिजे या लोकांची चर्चा पाहिजे पाहिजे ना की झाली एक नंबर